नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नवीन माहिती घेऊन आली आहे। नवीन अपडेट पुन्हा एकदा आहे लाडकी बहीण योजनेबाबत। तर आता सगळ्यांना माहितीच आहे की आचारसंहिता संपली आहे आणि लाडक्या बहिणींनो हे काम आजच करा, नाही तर मिळणार नाहीत पैसे। तर अशी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे। तर काय आहे ते आपण पाहूयात। तर महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। तर या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न लाखांच्या आत आहे या अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात, अशी घोषणा आहे। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्या महिलांना आतापर्यंत 1,500 रुपये दर महिना जमा झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये। तर महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा करण्यात येत होते आतापर्यंत। तर ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्षादरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती सरकारने। तर ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे आतापर्यंत जे महिलांना नोव्हेंबरपर्यंत जे प्रति महिना 1,500 रुपये भेटले ते महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। टोटल आतापर्यंत महिलांना 7,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। तर डिसेंबरचा हप्ताही लवकरच येणार अशी घोषणा केली आहे। दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता। तर या योजनेचा जो महायुतीला मोठा फायदा झाल्यानं निवडणूक निकालानंतर दिसून आला आहे। तर याच योजनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात होतं। त्यातच जर महायुतीचं सरकार जर पुन्हा आलं तर 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती। म्हणजे जे आधी 1,500 रुपये महिलांना भेटत होते त्याच्यावरनं आता 2,100 रुपये करणार अशी त्यांनी सरकारने घोषणा केली होती। महिलांना दरमहा 2,100 रुपये त्यांच्या खात्यात जमा करणार आहे महायुतीकडून। तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानं विजय त्यांचा झाला होता। त्याच्यामुळे महायुतीचं सरकार आलं आणि आता महिलांना 2,100 रुपये देण्याची वेळ आली आहे। तर जसं की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 1,500 ऐवजी महिलांना दरमहा 2,100 रुपये देऊयात। तर डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होईल अशी शक्यता आहे। कधीही महिलांच्या खात्यात येऊ शकतात। महिलांच्या खात्यामध्ये पैसे कोणत्या राज्यात येऊ शकतात याचंही पुढे अपडेट येईल, सरकार देईल की कोणत्या राज्यात वाटप झालं आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपये। तर अशी ही माहिती आहे, आजची नवीन अपडेट आहे। आणखी नवीन अपडेट आली तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला पुढे सगळं माहिती मिळून जाईल। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।